आता मी आदरणीय श्री मनोज शर्मा साहेब, प्रबंधक निरीक्षणे 1, उच्च न्यायालय मुंबई यांना त्यांचे मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. सर्वात अगोदर पुणे जिल्हा कर्मचारी संघटन याच्या 21व्या वर्धापना दिनानिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि ही संघटना उत्तरोत्तर अशीच प्रगती करत राहावी अशी सुद्धा आकांक्षा करतो, शुभेच्छा देतो. आजच्या कार्यक्रमाची प्रमुख अतिथी आदरणीय न्यायमूर्ती श्रीमती रेवती मोहिते डेरे मॅडम, आदरणीय न्यायमूर्ती श्री संदीप मारणे सर, पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश आदरणीय श्री महाजन सर, राज्य कर्मचारी संघटनेचे माननीय अध्यक्ष श्री दिगंबर निकम, उपाध्यक्ष श्री महेश अलमले, पुणे जिल्हा सरकारी जिल्हा न्यायालय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री योगेश पवार, उपस्थित सर्व संघटनेचे पदाधिकारी, बंधू आणि भगिनींनो, सर्वात अगोदर इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने इथे मला आमंत्रित केलं गेलं त्याबद्दल मी आपल्या संघटनेचा मनापासून आभारी आहे. एक मोठा प्रश्न होता. मार्च महिन्यामध्ये माननीय चीफ जस्टिस साहेबांकडे आपले पदाधिकारी सर्व आले होते. माननीय मुख्य न्यायमूर्ती यांनी तत्काळ डायरेक्शन्स देऊन एक कमिटी स्थापित केली. एक कमिटी लॉर्डशिपची स्थापन केली. त्यात माननीय न्यायमूर्ती श्री कोतवाल साहेब, माननीय न्यायमूर्ती श्री जमादार साहेब यांची एक कमिटी आणि एक सब कमिटी स्थापन करण्यात आली. त्यात मी स्वतः रजिस्ट्रार पर्सोनेल नावंदर साहेब, सर्व संघटनेचे पदाधिकारी जे आपण नामांकित केले आणि तेव्हापासून ती सुरुवात झाली. प्रश्न मोठा होता, खूप प्रॉब्लेम्स होत्या पूर्ण महाराष्ट्राच्या आणि सर्व संघटनेकडून प्रॉब्लेम्स नंतर इन्व्हाइट करण्यात आले की बाबा समस्या काय तुम्ही आम्हाला पाठवा. आणि त्या समस्या ज्या प्राप्त व्हायला लागल्या तर एक मोठा बुक तयार झाला, जवळपास 279 पानाचा. त्यात एक प्रामुख्याने असं आढळून आलं की काही प्रॉब्लेम्स जे आहेत ते प्रत्येक जिल्ह्याला रिपीट होत आहे. म्हणून मग संस्थेचे जे पदाधिकारी होते, सर्वात अगोदर एक गोष्ट आपण लक्षात घ्या, हे जे महासंघ आहे आणि तुमच्या संघटनेचे पदाधिकारी आहे भयंकर धडाडीने काम करत आहेत. त्यांचा फॉलोअप इतका जबरदस्त असतो. बरोबर वेळ काढून घेतील, बसतील, चर्चा करतील, पुढचे स्टेप्स काय, आणि हे मला खूप छान वाटतं. असं वाटतं की एक जिवंत संघटन आहे आणि सर्वांसाठी ते झटक आहे रात्रंदिवस. त्यासाठी मी सर्वांना खूप म्हणजे खूप इट गिव्ज मी प्लेजर आणि खूप छान वाटतो जेव्हा ते येऊन बसतात. आणि दुसरी गोष्ट आवर्जून सांगतो की मी त्यांना पण म्हटलेलं आहे, जेव्हा पदाधिकारी येतात असं वाटते की आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य आलेले आहेत आणि त्यांना हे पण सांगितलं आहे की आम्ही जे तिथे बसलो आहे तुमच्या वतीने बसलो आहे आणि माननीय उच्च न्यायालय हे तुमचं पेरेंट कोर्ट आहे, आस्थेचं स्थळ आहे. फक्त विधिवत मांडणी जर आपल्या मागण्याची करण्यात आली आणि थोडंसं फॉलोअप घेण्यात आलं तर सर्व समस्या सुटतात. तर त्यानंतर जे आलं तर मग यांच्याशी एक मीटिंग केली. मीटिंग करून त्यांना सांगितलं की हे अशा पद्धतीने खूप हे होईल काय, याच्यात काही मागण्या प्रामुख्याने आहेत. जसं वॅकन्सी फिलअप करण्याची होती पूर्ण महाराष्ट्रात, सर्व वॅकन्सी होती, प्यून, स्टेनोग्राफर, ज्युनियर क्लर्क. त्यानंतर पे स्केलचा मोठा प्रश्न होता. त्यानंतर डुप्लिकेशन ऑफ वर्क एक सुंदर, मी नेहमी विचार करायचो की डुप्लिकेशन ऑफ वर्क होत आहे, परंतु संघटनेकडून ही मागणी आली त्याचा मला
खूप जास्त आनंद झाला. ऑनरेबल लेडीशिप, होत काय की जिल्ह्याला जेव्हा कामं सुरू असतात ना, तर प्रत्येक जजच्या बाजूला एक मेमोरंडम बुक ठेवला जातो. तर ॲक्च्युली हे मेमोरंडम बुक म्हणजे एक वकिलांची डायरी असते ना, त्याचप्रमाणे असतं ते, की आजची डेट काय, आजची स्टेज काय आणि पुढची तारीख काय. तर ते अगोदर बोर्ड बनवण्यासाठी कामी पडायचं. तर आता CIS आलेलं आहे. CISमध्ये पूर्ण अपडेट्स असतात. मागची तारीख किती, आजची तारीख, आजची स्टेज, मग पुढची तारीख किती. तर ॲक्च्युली मेमोरंडम बुक जी आहे ते व्हर्च्युअली आता एक फॉर्मॅलिटी राहिलेली आहे. पण ते सांगतो की जोपर्यंत सिव्हिल मॅन्युअलमध्ये अमेंडमेंट होत नाही आणि त्यासाठी आम्ही पावलं उचलत आहोत. आणि असे खूप काम आहे. कम्प्युटर आल्यामुळे डिजिटायझेशनची प्रोसेस सुरू झालेली आहे. काही पार्ट रेकॉर्डचा हा डिजिटाईज झालेला आहे. आणि काय होते आहे की आपण ते रजिस्टर पण भरतो आहे आणि कम्प्युटरवर ते भरतो आहे. तर होतं असं आहे की एकच काम 2 लोक करत आहेत किंवा 2 कामं 1 माणूस करतो आहे. तर ॲडेड थोडंसं झालेलं आहे. तर हे आपण वर्कआउट करू सर्व लोक सोबत बसून की कुठे कुठे डुप्लिकेशन, मग त्याचं रिकमेंडेशन करू. हा एक प्रश्न होता डुप्लिकेशनचा. त्याच्यासाठी खूप सुंदर असे मला हे प्रस्ताव प्राप्त झाले. त्यानंतर मग असं डिसाईड करण्यात आलं की आता हे जर एकासोबत जर प्रॉब्लेम घेतले तर हे प्रॉब्लेम जास्त वाढतील. तर जिल्हा पातळीवर ज्या प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात तो गठ्ठा एक वेगळा, हायकोर्टच्या पातळीवर ज्या प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात तो एक गठ्ठा वेगळा, आणि सर्वांनी मिळून महाराष्ट्र सरकारकडे ज्या मागणी करायच्या आणि फॉलोअप करून घ्यायचे त्या प्रॉब्लेमसाठी एक गठ्ठा वेगळा, असं त्याला ट्रायफर्केट करण्याची विनंती मी महासंघाला केली. आणि ते बिलकुल लवकरात लवकर त्यांनी ते सर्व सेग्रिगेट करून दिलं. आणि तसा एक आम्ही सबमिशन तयार केला, लॉर्डशिपसमोर, कमिटीसमोर ठेवला. कमिटीने तात्काळ ते अप्रूव्ह केलं आहे. आणि माननीय मुख्य न्यायमूर्ती साहेब यांनी तत्काळ एक सेल फॉर्मेशन करण्यासाठी पूर्ण आपल्याला परमिशन दिलेली. तत्काळ सेल स्थापित करण्यात आलं. आणि परवा आम्ही जेव्हा निघालो तेव्हा CTO बिल्डिंग मुंबई येथे आपल्याला जागा पण देण्यात आली त्या सेलला बसण्यासाठी. आणि तो सेल 2 तारखेपासून कामाला लागेल. अपेक्षा ही आहे की हे वर्ष संपण्याच्या अगोदर, जसं अनमले साहेबांनी सांगितलं, 31 डिसेंबर माझी अशी इच्छा आहे की ते काम सर्व पे स्केलचं डिफरन्स जे आहे ते 31 डिसेंबरच्या अगोदर त्या सेलनी कंप्लीट करून ते करतील ते. आणि ते स्टडी करून पूर्ण रिपोर्ट आपण कमिटीसमोर ठेवू. रिक्रुटमेंट व्हॅकन्सीज खूप होत्या. तर आपल्याला आवर्जून सांगतो की प्यूनची पोस्टची व्हॅकन्सी जी आहे ती जवळपास पूर्ण महाराष्ट्रात आपण फिलअप केलेली. परत स्टेनोग्राफरची प्रोसेस आपण कंप्लीट केलेली. आता फक्त ज्युनियर क्लर्कचे सर्वांचे रिझल्ट आलेले आहेत. व्हेरिफिकेशन सुरू आहे. अपेक्षा करतो की पुढच्या आठवड्यात पूर्ण महाराष्ट्रातल्या जेवढ्या ज्युनियर क्लर्कच्या पोस्ट आहेत त्या आम्ही करू शकू. थोडंसं फक्त मायन्यूट स्क्रुटिनी असते आणि त्या मायन्यूट स्क्रुटिनीमुळे स्टाफ थोडंसं कमी असल्यामुळे थोडंसं उशीर लागतो. परंतु ते या 1 आठवड्यात अपेक्षा करतो की होईल सर्व. प्रश्न आता साहेबांनी सांगितलं, शेट्टी कमिशन वगैरे सर्व हे पे स्केल जे आहे ते सर्व कन्सिडर करणार आहे. आणि जिल्हा पातळीवर एक समन्वय समिती स्थापित करण्यात आलेली. तर माझी अशी विनंती आहे सर्वांना की ती समिती दर महिन्याला त्याची मीटिंग होत राहावी. तुमच्या ज्या लोकल लेवलच्या प्रॉब्लेम्स आहेत, माननीय मुख्य न्यायमूर्ती यांनी डायरेक्शन्स दिलेले आहेत प्रत्येक प्रधान जिल्हा न्यायाधीशला की लोकल लेवलच्या प्रॉब्लेम त्या तिथच्या तिथे तुम्ही त्यांच्याशी चर्चा करून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा. हायकोर्टाच्या पातळीवरच्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत आम्ही RG साहेबांना विनंती केलेली आहे की ज्या कोणत्याही डिपार्टमेंटशी त्या निगडीत असतील त्या त्यांनी पटपट संपून तो करावा. आणि राज्य सरकारकडे मग आपण सर्व मिळून पाठपुरावा करू आणि ते करून घेऊ. फक्त एक जास्त वेळ घेत नाही कारण ऑलरेडी उशीर झालेला आहे. मी आपले अध्यक्ष महोदय आणि सर्व जे लोक जे येतात तर मी इथून मनापासून त्यांना सांगतो की ठीक आहे, तुमच्या मागण्या
पण आमच्या पण काही मागण्या आहेत. हा पाठीचा कणा आहे स्टाफ, त्याशिवाय न्यायालय व्यवस्थित चालू शकत नाही. दररोज आपल्याकडे कॉम्प्युटरायझेशन होत आहे, डिजिटायझेशन होत आहे, जास्त स्किलची रिक्वायरमेंट आहे. तर महासंघाला एक विनंती आहे की पिरियडिकल जर ट्रेनिंग स्टाफचं कंटिन्यू केलं आणि त्यात आपले जे सेवानिवृत्त बंधू आहेत, भगिनी आहेत, त्यांचं जर सहकार्य आपण घेतलं आणि ते ट्रेनिंग जर 3 महिने 6 महिने याचे पिरियडिकल चालली तर त्याचा खूप मोठा फायदा आपल्या कोर्टाला होईल. परत महासंघाला एक विनंती आहे की काही छोट्याशा पॉलिसी जर आपण फ्रेम करू शकत असाल की इमर्जन्सी हेल्प आपल्या कर्मचाऱ्याला तत्काळ मिळावे. कारण की ज्यावेळेस काही अपघात झाला किंवा अर्जन्सी आली तर कर्मचाऱ्याजवळ पैसे नसतात म्हणून तो चांगल्या दवाखान्यात जात नाही, हे मी बघितलं आहे. त्याच्याकडे जर पूर्ण पाठपुरावा असेल पूर्ण, तर तो चांगल्या हॉस्पिटलला जाईल, तर व्यवस्थित त्याचा उपचार होईल. तर तत्काळ मदतीतली म्हणजे आज तर माहिती मिळाली की इथे अपघात झालेला आहे किंवा हा सिरियस आहे, एक अर्ध्या तासात 1 तासात महासंघाने किंवा तिथल्या लोकल बॉडीने तत्काळ त्याच्या घरी ती मदत न मागता पोचती करावी. म्हणजे त्याला मागायची आवश्यकता पडू नये, फक्त तेवढी इच्छा आहे तेवढा आपला रिस्पेक्ट आपण आपलं कर्मचाऱ्याचा करावा. परत मेंटल आणि फिजिकल हेल्थ जी आहे कर्मचाऱ्यांची ती दुरुस्त ठेवण्यासाठी काहीतरी योजना आपल्या पातळीवर जर महाराष्ट्र लेवलवर झाल्या आणि त्याचं व्यवस्थित प्रोग्राम चालवले तर जो काही स्ट्रेस स्टाफवर आहे तो स्ट्रेस थोडासा खूप प्रमाणात कमी होईल आणि त्याला खूप फायदा होईल. मेडिकल स्कीम्स आहेत, नंतर रेग्युलर चेकअप आहे स्टाफचा, हे आपण थोडंसं याच्यावर थोडंसं लक्ष द्यावं. आणि एज्युकेशन लोनच्या बाबतीत जर का तुमची पतपिढी काही करू शकत असेल तर त्यावर अवश्य त्याच्यावर विचार करावा. आणि ही युनिफॉर्म स्कीम पूर्ण महाराष्ट्र कर्मचारी संघटना जे महासंघ आहे पूर्ण, हे यांनी सर्व जिल्हा लेवलच्या जे असोसिएशन आहे त्यांच्याशी संपर्क करून एक युनिफॉर्म पॉलिसी जर अडॉप्ट केली तर मला असं वाटतं की खूप जास्त मदत होईल. पुनश्च आपल्याला सर्वांना शुभेच्छा आणि इथे बोलवून हा मान दिल्याबरोबर आपला खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.